ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधाच्या 12व्या अध्यायात आपण शिरलोय. ध्रुवाचं चित्त जे आपल्या भावाच्या वधामुळे दूषित झालेलं होतं, व्याकुळ झालेलं होतं आणि त्यामुळे जो त्यांनी संहार आरंभलेला होता यक्षांचा, तो शांत करण्यासाठी स्वयंभू म्हणून त्याला नाना प्रकारे समजावून सांगितलं. जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्याचा बोध त्याला करवला आणि सांगितलं की आपल्या ह्या वंशाला इतका दीर्घ द्वेष, इतकं क्रौर्य शोभून दिसत नाही. तू वयाच्या 5व्या वर्षी भगवंताची उपासना करून त्याचं साक्षात दर्शन घडवून घेतलेलं आहे. तेव्हा आता हा क्रोध, हा द्वेष थांबव आणि यक्षराज कुबेर जे आहेत त्यांना जाऊन भेट, ते तुझं आणखीन पुढचं सांत्वन करतील असं सांगून स्वयंभूनु अन्य ऋषींबरोबर आपल्या स्थानी गेले आणि ध्रुव शांत झालाय असं बघितल्यानंतर कुबेर तिथे आले आणि कुबेरांनी सुद्धा त्याला अनेक प्रकारे उपदेश केला की आपण म्हणतो याने मला मारलं, त्याने मी त्याला मारलं, वास्तविक कोणी कोणाला मारत नाही, हे सगळं काळाच्या अधीन असतं. अशा प्रकारे त्याची समजूत घालून शेवटी त्यांनी ध्रुवाला सांगितलं, ऋणी ही कामन नृप जन्मनोगतम मत्त समोत्तान पदे विशंकितः वरम वरार्होम भुजनाभ पादयोः अनंतरं त्वाम वयमंग शुश्रुमा. की आम्ही असं ऐकलंय की अरे तू 5व्या वर्षातच भगवंताची आराधना करून भगवत दर्शन घडून घेतलं. तेव्हा इतकं भगवंताचं सान्निध्य मिळाल्यानंतर, भगवंताचं दर्शन झाल्यानंतर असा द्वेष, क्रोध मनात असणं योग्य नव्हे. तेव्हा आता तुला जे काही मनात असेल ते तू माग, मी तुला देतो. आणि निशंक मनानं आणि निसंकोच वृत्तीनं तू माग. असं जेव्हा कुबेरांनी ध्रुवाला सांगितलं तेव्हा त्यांनी हरऊ सबरे चलितां श्रुतिंजया तरत्ययत्नेन दुरत्ययं तमः. यक्ष असो, स्वयंभू म्हणू असो, भगवंत असो, कोणीही प्रसन्न झालं तरी प्रसन्न झाल्यानंतर आपण काय मागावं याचा माणसाच्या ठिकाणी काही विचार असायला पाहिजे, विवेक असायला पाहिजे. कुबेरांनी जेव्हा ध्रुवाला सांगितलं की तुला हवं असतं तर माग, करणं कोणताही वर मागायला, उत्तमातला उत्तम वर मागायला तू पात्र आहेस, तू वरार्ह आहेस. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे एकच मागितलं की मला भगवंताची अविचर अशी स्मृती राहावी. एक क्षणभर सुद्धा माझ्या मनातून भगवंत पुसला जाऊ नये, स्मृती नाहीशी होऊ नये. भगवंताची अखंड स्मृती माझ्या मनात कायम राहावी. आणि ही मागणी ऐकल्यानंतर एडबिडाचे पुत्र कुबेर त्यांनी अत्यंत प्रसन्न मनानं ध्रुवाला भगवत स्मृती प्रदान केली. एडबिडा ही विश्रवा मुनींची एक पत्नी. त्यांना 2 पत्न्या होत्या, एडबिडा आणि कैकसी. विश्रवा मुनींना एडबिडापासून कुबेर आणि विभीषण हे 2 पुत्र झाले. एडबिडा ही भारद्वाज मुनींची कन्या आणि विश्रवा मुनींना कैकसीपासून रावण आणि कुंभकर्ण असे 2 पुत्र झाले. त्यातल्या ह्या एडबिडा या
स्त्रीचा पुत्र म्हणजे कुबेर, विश्रवांचा मुलगा. यानं जो यक्षराज आहे, धनाचा स्वामी आहे, त्याने अत्यंत प्रसन्न मनानं ध्रुवाला भगवत स्मृती प्रदान केली. एकीकडे आपल्या आजोबांनी ज्ञान दिलं आणि दुसरीकडे कुबेरांनी त्यांना भक्ती दिली. ज्याच्या बरोबर युद्ध केलं, ज्याच्या मायेबरोबर युद्ध केलं, ज्याच्यावर आत्यंतिक क्रोध आला, तोच सांगतोय की वृणीही कामम नृपजन मनोगतम. एवढ्या यक्ष सैन्याचा नाश करून सुद्धा यक्षराज कुबेर त्याला सांगतायत की तुला हवं असेल ते तू माग. हे देवतांचं देवत्व. वास्तविक भगवत दर्शन झाल्यानंतर ध्रुव उन्मत्त होऊ शकला असता किंवा कुबेरांचं जे सांगणं होतं ते त्यांनी धुडकावून सुद्धा लावलं असतं. पण तसं न होता ध्रुवानं ती अचल भक्ती मागितली. कारण दर्शन झालं तरी ती स्मृती कायम राहील ह्याची खात्री देता येत नाही. आणि म्हणून ध्रुवानं कुबेरांकडे अविचल निरंतर अशी स्मृती मागितली. विपद विस्मरणम विष्णू हो असं एक वचन आहे की भगवंताची विस्मृती होणं हेच सर्वात मोठं संकट आहे. बाकी सगळं मिळालं पण भगवंताची स्मृती जर मिळाली नाही तर मिळालेलं सगळं शून्यवत होऊन जातं. म्हणून अत्यंत हुशारीनं, चतुराईनं, सावधपणे किंवा विवेक बुद्धीनं ध्रुवानं जर मागितलं तर ती भगवंताची निरंतर स्मृती मागितली आणि कुबेरांनी ती त्याला दिली सुद्धा. हे झाल्यानंतर कुबेर तिथल्या तिथेच अंतर्धान पावले आणि ध्रुव आपल्या राजधानीत परत आला. राजधानीत आल्यानंतर त्यानं काय काय केलं, तो कसा जगला, याबद्दल मैत्रेय विदुरांना सांगतायत. ते काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.